मित्रांनो, कधी असा क्षण अनुभवला आहे का जिथे मोबाईलचं नेटवर्क नसतं पण मनाला निसर्गाशी जोडणारा सर्वात मजबूत सिग्नल मिळतो, जिथे पक्ष्यांचा आवाज संगीत वाटतो, झाडांची सावली आईच्या कुशीतल्यासारखी वाटते आणि धबधब्याचं पाणी मनातील प्रत्येक ताण धुवून नेतं. आज आपण अशाच एका स्वर्गीय ठिकाणी चाललो आहोत. धबधबा म्हणजे फक्त उंचावरून वाहणारा पाणी नाही, तो निसर्गाचा श्वास आहे. तो पृथ्वीच्या हृदयातून वाहणारा जीवनाचा प्रवास आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्याला शिकवतो की अडथळे कितीही असले तरी वाहत राहायचं. धबधब्याजवळ उभं राहिल्यावर चेहऱ्यावर पडणारे थंड पाण्याचे तुषार आणि कानात घुमणारा पाण्याचा आवाज मनाला वेगळ्या जगात घेऊन जातो. आजूबाजूला दिसणारी प्रत्येक झाडं, प्रत्येक वेल, प्रत्येक पक्षी आणि प्रत्येक फूल हे आपल्या पृथ्वीचं खरं वैभव आहे. जंगल केवळ ऑक्सिजनच देत नाही, तर पाऊस, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि हजारो प्राण्यांचं घरही आहे. म्हणूनच पर्यावरणाचं संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शाश्वत आणि जबाबदार पर्यटनामुळे निसर्गाचे संरक्षण आणि स्थानिक समुदायांनाही फायदा होतो. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं, तणाव कमी होतो, सकारात्मक विचार वाढतात, शरीराला ताजी हवा मिळते, मानसिक आरोग्य सुधारतो. म्हणूनच अनेक लोक विकेंडला डोंगर, जंगल आणि धबधब्यामध्ये जातात. मित्रांनो, जर तुम्ही निसर्गावर प्रेम करत असाल तर या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. प्लास्टिक अजिबात टाकू नका, दारू किंवा धोकादायक प्रकार करू नका, झाडं तोडू नका, प्राण्यांना त्रास देऊ नका, धबधब्याजवळ सुरक्षित अंतर ठेवा. निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच शक्तिशाली पण आहे. धबधब्याजवळची गाव, जितके लोक, त्यांना साधं जीवन, त्यांचं प्रेम, त्यांची संस्कृती हा प्रवास आणखीन सुंदर बनवतात. स्थानिकांकडून खरेदी केल्याने त्यांना उत्पन्नालाही हातभार लागतो आणि जबाबदार पर्यटनालाही प्रोत्साहन मिळते. धबधबा आपल्याला शिकवतो सतत वाहत राहा, झाडं शिकवतात नेहमी देत राहा, नदी शिकवते अडथळे आले तरी मार्ग शोधा आणि निसर्ग शिकवतो साधेपणातच खरं सौंदर्य आहे. मित्रांनो, आजचा हा प्रवास फक्त एका धबधब्याचा नव्हता, तर स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याचा होता. जर तुम्हालाही अशी निसर्ग सफर आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे मस्त धान लावलेला आहे, धानाची शेती आहे आणि हा प्रवास आमचा खूप छान आणि मस्त होता. कारण की इथे लोकांची तेवढी गर्दी नव्हती, भीड नव्हती आणि हा प्रवास आमचा खूप मस्त झाला. आणि मोठ्या प्रमाणात गर्दी नसल्यामुळे खूप सारा प्लास्टिक किंवा कचरा पण नव्हता. आणि हाच तो धबधबा आहे जिथे आम्ही खूप मज्जा केलेली आहे आणि खूप मस्त होता, जिथे भीड नव्हती, काही नाही. आणि असं वाटत होतं का फक्त आणि फक्त आम्हीच तिथे आहोत. तर तुम्ही आता म्हणणारच की हा कुठे आहे, काय आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या शेवटीच मी याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या भागात आपण आणखी एका सुंदर ठिकाणाचा शोध घेणार आहोत. तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा, पर्यावरण जपा आणि सुरक्षित प्रवास करा. निसर्गावर प्रेम करणारा माणूस कधीच एकटा नसतो, कारण प्रत्येक झाड, प्रत्येक नदी आणि प्रत्येक वारा त्याचा मित्र असतो. आणि शेवटी आम्ही हा रानमेवा तिथून शोधून तोडून घरी आणलेला आहे. यालाच आमच्याकडे काटवली म्हणतात आणि ही टरोट्याची भाजी आहे. तर धन्यवाद.